नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच MPSCने जाहीर केलेलं आहे की 31 मे 2026 रोजी MPSC प्रिलिम्स होणार आहे। आज दुपारपासून आपल्या ऑफिसला विद्यार्थी विचारणा करत होते की तुमची प्रिलिम्सची टेस्ट सिरीज कधी सुरू होणार आहे। आम्ही सुद्धा जाहिरातीचीच वाट बघत होतो आणि त्याप्रमाणे आत्ताच जाहिरात आली आहे आणि त्याच्यामध्ये आयोगानं जाहीर केलंय की 31 मे रोजी आपली पूर्वपरीक्षा होणार आहे। त्यामुळं आपलं आधीचं डेक्कन IAS आणि त्या डेक्कन IASचीच नवी मुद्रा असलेलं नवीन रिब्रँड आपण ज्याला केलंय ते म्हणजे सुभाष अकॅडमी आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षेची टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे। या टेस्ट सिरीजचा दर्जा, या टेस्ट सिरीजची गुणवत्ता, या टेस्ट सिरीजच्या डिस्कशनची पद्धत आणि त्याची गुणवत्ता डेक्कन IAS प्रमाणेच आहे। आत्ता कंबाईन ग्रुप बी ची टेस्ट सिरीज आपण घेतली आहे, पुन्हा आत्ता 21 डिसेंबर रोजी एक आपण अंतिम तालीम त्याची घेतली आहे। तर तिथं आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना हे जाणवलंच असेल की आपण फक्त नावामध्ये बदल केलेला आहे, त्याचं रिब्रँडिंग केले संस्थेचं, बाकी कुठलाही बदल कुठलंही त्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो गुणवत्तेमध्ये आपण कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। सो 31 मे रोजी MPSCची प्रिलिम्स होणार आहे आणि त्याची टेस्ट सिरीज आपण सुरू करत आहोत दिनांक 25 जानेवारीपासून। 25 जानेवारीपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होते आहे। 25 तारखेला आपला पहिला पॉलिटी सेक्शनलचा पेपर असणार आहे। मग आपल्या टेस्ट सिरीजमध्ये काय आपलं स्वरूप असणार आहे, तर पहिला मुद्दा आपली टेस्ट सिरीज बायलिंग्वल आहे, म्हणजे ती यावर्षी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये होणार आहे। आपला जो क्वेश्चन पेपर आहे तो तुम्हाला दोन्ही भाषांमध्ये आयोगाप्रमाणे मिळणार आहे। अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी असायची की तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा टेस्ट सिरीज घ्या, तर या वेळेला आपला पेपर पूर्ण तो एक जवळपास 45 ते 50 पानांचा पेपर असेल। आयोगाप्रमाणे त्या प्रश्नाच्या खालीच तो मराठी प्रश्नाच्या खालीच आपण इंग्लिश प्रश्न सुद्धा देणार आहोत। सो बायलिंग्वल पेपर हे आपल्या पेपरचं वैशिष्ट्य असेल। कॉन्टेंटच्या बाबतीत, अकॅडमिक गुणवत्तेच्या बाबतीत डेक्कन IAS हे नाव असल्यामुळे त्याच्याविषयी मी वेगळं बोलत नाही। जे काही गेल्या 3-4 वर्षांमधले बदल MPSCनं त्याच्या प्रिलिम्समध्ये केलेले आहेत, म्हणजे 22, 23, 24, 25 मध्ये काय प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, नुकत्याच झालेल्या 9 नोव्हेंबरच्या प्रिलिम्समध्ये काय विचारलं गेलं, याच धर्तीवर आपले सगळे प्रश्न असणार आहेत। आणि त्या प्रश्नांचं म्हणजे आपलं जो USP आहे, टेस्ट सिरीज म्हणजे फक्त डेक्कन IAS मध्ये टेस्टला जायचं आणि काहीतरी गोळे करून आळे करून यायचं एवढं नाही। आपल्या टेस्ट सिरीजचा सगळा जीव जो आहे तो त्याच्या डिस्कशन्समध्ये आहे। एकेका पेपरचं डिस्कशन आपलं 4 तास, 5 तास, 6 तास इतक्या वेळ चालतं आणि ऑलमोस्ट तो एक कोर्स बनून जातो। म्हणजे इंटिग्रेटेड बॅचपेक्षा जास्त आपली टेस्ट सिरीज आणि त्याचं डिस्कशन महत्त्वाचं असतं। सो यावेळेला आपल्याला स्पेस मिळतेय, वेळ मिळतोय आणि त्यामुळे आपण 25 जानेवारीपासून म्हणजे आजपासून ऑलमोस्ट 30-31 दिवसांनी आपला पहिला सेक्शनल पॉलिटीचा पेपर ठेवलेला आहे। या टेस्ट सिरीजचं वेळापत्रक आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत सुभाष अकॅडमीच्या आपल्या दोन्ही टेलिग्राम चॅनल्सवर येऊन जाईल। 25 तारखेला आपला पॉलिटीचा पेपर हे लक्षात ठेवा। त्याचे ॲडमिशन्स आत्तापासून सुरू झालेले आहेत। सुभाष अकॅडमीच्या ॲपवर ज्याची लिंक खाली दिलेली आहे तिथे हे प्रवेश सुरू झालेले आहेत। लक्षात येते। सो इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये हा पेपर आहे। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य, ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही माध्यमांमध्ये आपण परीक्षा घेतो आहोत। ऑनलाईनमध्ये तुम्हाला सुभाष अकॅडमीच्या ॲपवर तो पेपर अवेलेबल करून दिला जाईल आणि ऑफलाईनमध्ये तुम्ही सुभाष अकॅडमीच्या नारायण पेठेतल्या पुण्यातल्या क्लासरूममध्ये बसून पेपर देऊ शकता। बॅच 1, 2, 3, 4 अशा बॅचेसमध्ये आपले ॲडमिशन्स होणार आहेत। क्लासरूम कॅपॅसिटीनुसार फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपले ॲडमिशन्स असतील। ऑफलाईन ॲडमिशन्स मर्यादित आहेत। मी परत एकदा सांगतो, ऑफलाईन ॲडमिशन्स मर्यादित आहेत। ऑफलाईन बॅचची फी आणि ऑनलाईन बॅचची फी सुद्धा वेगवेगळी आहे। सो आपण टेस्ट सिरीजचं स्वरूप आत्ता बघितलं की इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये पेपर, डिस्कशन्स जिथे जिथे गरजेचे आहेत तिथे तिथे आपण बायलिंग्वल बोलणार आहोत। माझे विषय आहेत पॉलिटी, हिस्ट्री, तिथे तुम्हाला माहितीच आहे की मी ऑलमोस्ट इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये एक्सप्लेन करतो। सायन्स तर आपल्याकडे डॉक्टर तन्मय इंगळे उतरतकर आहेत, ते दोन्ही भाषांमध्ये एक्सप्लेन करतील।
सो जिथे गरज आहे तिथे आपण एक्सप्लेनेशनसुद्धा बायलिंग्वल ठेवणार आहोत. टर्मिनॉलॉजी जिथे इंग्लिशच्या आवश्यक आहेत तिथे आपण डिस्कशनमध्ये त्या वापरणार आहोत. सो आता आपण स्वरूप बघूया किती पेपर्स आहेत. तर आपण 6 सेक्शनल पेपर घेणार आहोत. 6 सेक्शनल म्हणजे 25 तारखेपासून जी आपली टेस्ट सिरीज सुरू होईल ती सेक्शनल पेपर्सने होईल. जाणीवपूर्वक आपण 25 का दिली आहे की 4 तारखेला तुमचा ग्रुप बी प्रिलिम्स आहे, 11 तारखेला ग्रुप सी प्रिलिम्स आहे आणि त्याच्यानंतर 14 दिवसांनी आपण आपला पेपर जो आहे तो घेतो आहोत. सो ती स्पेस मधली तुम्हाला मिळावी, नाहीतर आपण मग ती लगेच 18ला पण सुरू करू शकलो असतो, पण एक 14 दिवसांचा गॅप आपण 11 तारखेपासूनचा तो दिलेला आहे. मग याच्यात 6 सेक्शनलमध्ये तुमचं पॉलिटी आहे, तुमचं हिस्ट्री आहे. या प्रत्येक घटकावर 100 प्रश्नांचे सेक्शनल पेपर आपण घेणार आहोत. इकॉनॉमी आहे, सायन्स आहे, जॉग्राफी अँड एन्व्हायरमेंट आहे, जॉग्राफी अँड एन्व्हायरमेंटचा एक आणि करंट आहे, चालू घडामोडी आहेत. असे 6 सेक्शनल आपले ते असतील. पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, सायन्स, जॉग्राफी अँड एन्व्हायरमेंट आणि करंट असे 6 पेपर. म्हणजे या 6 सेक्शनलचे तुमचे झाले 600 प्रश्न. प्रत्येक विषयाचे 100 प्रश्न, 100 क्वेश्चन्स ईच, ज्याचं डिस्कशन, ज्या प्रत्येक विषयाचं डिस्कशन साधारणतः 3 तास, 4 तास, 4.5 तास, 5 तास चालेल. म्हणजे ऑलमोस्ट तो एक कोर्स जो काही आहे 30-40 तासांचा तो या सेक्शनलमध्ये आपला बनतो. प्लस पुढे जे आपण बघणार आहोत 9 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर्स. 9 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर्स म्हणजे पूर्ण सिलेबसवरचे 9 पेपर. जीएसचे सीसॅटला आता काही महत्त्व राहिलेलं नाही आहे. MPSCचा सीसॅट हा न के बराबर आहे, त्याच्यामध्ये 66-67 मार्क पाडणं याच्यामध्ये काही वेगळं राहिलेलं नाही. तर तिथं मला वाटतं कुठलाही सिरियस किंवा गंभीर असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रिपरेशनची आवश्यकता नाही. त्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण 6 सेक्शनल आणि 9 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर जे आहेत ते घेतो आहोत. जो टोटल आपले प्रश्नपत्रिका आहेत आपल्या 15 आणि या 9 कॉम्प्रिहेन्सिव्हचं जे शेड्यूल आहे ते सुद्धा आता त्याच्यामध्ये येईल. तर इथं आपले 900 प्रश्न जे आहेत ते होतात आणि आधीचे सेक्शनलचे 600 असे 1500 प्रश्न, 1500 क्वालिटी क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणतो हे आपण घेणार आहोत. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मनाला वाटलं रँडम काहीतरी टाइमपास करायचा म्हणून आपण प्रश्न टाकत नाही. आत्ताचा 21 डिसेंबरचा अंतिम जो तालमीचा प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका जर आहे ती जर आपण बघितलं तरी पण आपल्या लक्षात येईल की जे एक्सपेक्टेड आहे, जे एस्टिमेटेड आहे तेच काम आपण करतो आहोत. सो हे 1500 क्वालिटी क्वेश्चन्स विथ क्वालिटी डिस्कशन आपण घेणार आहोत. याचे प्रवेश आजपासून सुरू झालेले आहेत. ऑफलाईनची जी फीज आहे, ऑफलाईन टेस्ट सिरीजची जी फीज आहे ती 3499 अशी आहे. ऑफलाईन टेस्ट सिरीजची फी 3499. 15 पेपर्स आहेत आपले टोटल विथ डिस्कशन. आपली टेस्ट सिरीज डिस्कशनसाठी जॉईन करायची असते, केवळ टेस्ट देण्यासाठी नाही. हा एक कोर्स आहे, आपण फक्त या आणि पेपर सोडवून जा आणि झालं असं करत नाही. सो 3499 ही फी आहे. अर्ली बर्ड ऑफर म्हणजे आजपासून जे लोक काही विशिष्ट काळामध्ये प्रवेश घेतील त्यांना ऑफलाईनची फी 2999 म्हणजे 2999 इतकीच भरावी लागणार आहे. 2999 ही फी आहे आजपासून काही दिवस. आणि जे लोक सेम ऑफर अर्ली बर्ड ऑफर ऑनलाईनला पण आहे त्यांना 2499 ही फी तिथे द्यावी लागणार आहे. म्हणजे 2499 ही ऑनलाईनची फी आणि 2999 ही ऑफलाईनची फी. तुम्ही आपल्या ॲपवर 2499 भरून ऑनलाईन टेस्ट सिरीज परचेस करू शकता आणि सुभाष अकॅडमीच्या नारायणपेठेतल्या ऑफिसला येऊन बॅच 1 साठी राहिलेले जे काही डिफरन्स आहे फीजचा तो इथे येऊन पे करून ऑफलाईन ॲडमिशन सिक्युअर करू शकता. ऑफलाईन घ्यायचं असेल तरी तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यावंच लागेल, कारण सगळे टेस्टचे डिस्कशन्स व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईनच येणार आहेत. एक व्हिडिओ तुम्हाला तिप्पट टायमिंग किंवा तिप्पट ड्युरेशन जे आहे ते तिथे दिलेलं असेल. सो या करता ह्या टेस्ट सिरीज करता जे काही ॲन्सिलरी प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे PYQ डिस्कशन असेल, तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय करायचा, ही सगळी माहिती आता आपल्या ॲपवर यायला लागेल, आपल्या यूट्यूब चॅनलवर यायला लागेल. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ॲपला सुद्धा एनरोल करा, ते ॲप डाउनलोड करा. सगळी माहिती तिथे दिलेली आहे. बॅच 1, 2, 3
आणि 4 एवढ्याच बॅचेसला आपण ऑफलाईन प्रवेश देणार आहोत. त्याचे ॲडमिशन संपले की मग फक्त तुम्हाला ऑनलाईनच ॲडमिशन घेता येतील. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर ते आहे. आपल्या क्लासरूमला नारायण पेठेत आपण प्रत्येक रविवारी ही टेस्ट आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 25 जानेवारीला जो पहिला पेपर आहे आपण संडेजलाच पेपर ठेवलेले आहेत. सोमवार ते शनिवारमध्ये पेपर नाही. रविवारी सुट्टीच्या दिवशीच आपण सगळे पेपर घेणार आहोत. लक्षात येतंय? सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेमध्ये 1-2 पेपर. जर शेड्यूल पुढे गेलं तर शेवटचे 3-4 पेपर आपण पुढे एक्सटेंड करूया. पण ते त्यावेळेला आत्ता तरी 31 मे हीच तारीख तिथे आहे. सो ऑल द बेस्ट. डेक्कन IAS पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे. फक्त रिब्रँडिंग सुभाष अकॅडमी या नावानं परत आपण आपल्या जुन्या पद्धतीच्या टेस्ट सिरीज कंडक्ट करणार आहोत. परत ते सगळं व्हायब्रंट वातावरण येणार आहे. परत आपण डिस्कशन्स घेणार आहोत आणि परत आपण मोठ्या संख्येनं आपले विद्यार्थी येणारी प्रिलिम्स जी आहे ती क्रॅक करणार आहेत. लवकरच भेटूया. 25 तारखेला माझं डिस्कशन आहे पॉलिटीचं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, फॅकल्टी कोण कोण आहेत? सो पॉलिटी आणि हिस्ट्री मी घेणार आहे, सेक्शनल पण आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पण. इकॉनॉमीला प्रज्ञा चौधरी मॅडम ज्या आहेत, ज्या तुम्ही कंबाईनच्या प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये आपल्याकडे बघितलेत आणि कंबाईनचे व्हिडिओ पण त्यांचे आलेले आहेत. आत्ता EWSमधून राज्यात पहिलं जे काही आहे रँक लेडीजमधलं प्रज्ञा चौधरी मॅडम त्या घेणार आहेत इकॉनॉमी. त्यानंतर तुमचं जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट सूरज सर, ज्यांचा कालच मेंटरशिपचा व्हिडिओ आला आहे, आय थिंक त्यांची पण रँक जी आहे ती चांगली आहे. येत्या याच्यामध्ये क्लास 1 आहेत. आणि सायन्स जे काही आहेत ते आपले डॉक्टर तन्मय इंगळे उतरातकर सर ते घेणार आहेत. आणि करंट जे काही आहे ते गणेश खेडकर सर, ज्यांचे करंटचे व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघत आहात. सो सगळे फॅकल्टी एक्सपर्ट आहेत. 3 लोक आपल्यासोबत थोडेसे जे आत्ता क्लास 1 झालेले आहेत MPSC 2024मध्ये, ज्यांनी सलग 3 वेळा 4 वेळा 5 वेळा MPSC प्रिलिम्स क्रॅक केली आहेत, असे पण लोक आपण घेतले जेणेकरून सगळे फ्लेवर्स तिथे ॲड होतील. हे सगळे वेल नोन फेसेस आहेत. प्रज्ञा मॅडमला तुम्ही ओळखता, तन्मय सरांना ओळखता आणि या सगळ्यांची आपला एक संवाद आहे. तर ती आपण टेस्ट सिरीज जी आहे ती कंडक्ट करूयात, त्याला सामोरे जाऊयात. धन्यवाद.